हॅलो, नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्ही विचार करत असाल की ही कशाला आधीच हसायला लागली आहे. काय नाही, ते एक वाक्य ते डोक्यात घुमतंय सारखं आणि असं विचार करते मी की कोण किती इतकं मूर्ख कसं काय असू शकतं. म्हणजे काय समजतात स्वतः तर आहेतच, पण बघणाऱ्याला ते कॉन्टेंट कन्झ्युम करणाऱ्याला पण हे मूर्ख समजतात का, की काय नवीनच असं काहीतरी फंडा किंवा नवीनच असं काहीतरी शोधून काढलं आहे जे यूट्यूबला स्वतःलाच माहिती नाही आहे. यूट्यूबला जर रिपोर्ट गेला किंवा कळलं तर यूट्यूब पण अचंबित होईल. भाई ये ऐसा कैसा, ये तो हमारी तरफ से ऐसा कोई ऐसा हम लोग ने कोई सेटिंग नहीं किया है, तो ये कहाँ से ऐसे कैसे हो गया, ये क्या बोल रहा है, कहाँ से आते हैं ये लोग, अद्वितीय अद्भुत. गोंग 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 गोंग. आता तुम्हाला कळलं असेल की मी कोणाबद्दल बोलणार आहे आणि आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. जर सबस्क्राईब केलं असेल तरच तुम्हाला बघायला मिळणार आहे मंडळी, नाहीतर तुम्हाला काही बघायला मिळणार नाही आहे. मग तुम्ही बोलू नका की मला फक्त ऐकायला काय येतं आहे, दिसत का काय नाही आहे, काहीच आहे, फक्त काहीतरी असं गॉसिप गर्ल लिहिलेलं दिसतंय, काही दिसत नाही आहे. कारण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे. सबस्क्राईब करा, समजलं ना. हां, तरच तुम्हाला दिसणार, नाही तर फक्त ऐकायला येणार. अरे एकदा म्हणतोय माणूस असं मस्करीमध्ये, मला वाटलं की एकदा असंच काहीतरी याने उलपट्टी दिली, पण हा तर रोज वारंवार सांगतोय. आणि ती म्हातारडी पण सारखी टॉम ती पण सांगते की हो हाय हाय सबस्क्राईब करा, हाय सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला आमचं नोटिफिकेशन पण नाही येणार. मग बोलू नका की खिरखिरचे व्हिडिओ काय येत नाही आहे, आम्हाला का नाही दिसत आहे, हाय पण आम्हाला तर दिसत आहेत. हां, कुठचा तुझं काय, म्हणजे तू जर असं खरंच काहीतरी सेटिंग वगैरे केलं आहेस तर मग ते सेटिंग काय तुझं बरोबर होत नाही आहे, काहीतरी फसलं आहे ते बघून घे झमुऱ्या. हां, समजला ना. कारण आम्हाला तर तुझे व्हिडिओ दिसत आहेत आणि बघायचे नाही म्हटलं तरी डोळ्यासमोर येऊन आदळत आहेत अक्षरशः. त्याच्यामुळे हे काय म्हणजे असं जर तू करणार असशील, असं काहीतरी असेल ना, तर बस तेच पाहिजे मला. असं होऊ दे आणि असं तुझे व्हिडिओ नाहीसे होऊ दे, तुझं चॅनल नाहीसे होऊ दे, पिट्टा पडू दे तुझा, म्हणजे देव पावला मला समजेन मी. काय मोठा आला सांगतोय तुला ह्या जन्मात सबस्क्राईब काय म्हणजे ना, असं माझा बस चालेल ना, उडवून टाकेन तुला, उडवून. समजलं ना. तर तुझं काय सबस्क्राईब वगैरे करण्याचा तर विचार पण सोडून दे. आमच्यापैकी कोणी तुला ना असं कधी असं म्हणजे डिसलाईक करायला आम्ही तुझे व्हिडिओ बघतो. त्याच्यामुळे ना तू आम्हाला नको सांगू की सबस्क्राईब केलं तरच दिसणार वगैरे. आम्ही तर तुला कधी भुंकून पण तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचा विचार पण नाही केला, तरी आम्हाला तुझे व्हिडिओ आदळत आहेत. तर काय कोणाला येडा बनवतो तू. आला मोठा शाणा. चले फट निकल ऑडियन. सो चला मंडळी, लेट्स स्टार्ट द मेन पॉडकास्ट. ह्याचं काय येड्याचं काय पण बडबडत असतो, याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपलं पॉडकास्ट ऐकत राहा आणि फक्त पॉडकास्ट ऐका. बाकी याचे व्हिडिओ ना ढुंकून पण बघू नका. सबस्क्राईब करून पण नको आणि अनसबस्क्राईब करून पण नको आणि कसंच नको. ह्याला बघायचंच नाही, व्ह्यूजच नाही द्यायचे ह्याला ना. आता जर आपल्याला धडा शिकवायचा असेल ना, तर एकच आपल्याला नेटाने अगदी मनापासून हेच करायचं आहे जे तुम्हाला माहिती आहे, जे मी आत्ताच सांगितलं. डोंट गिव्ह हिम अ डॅम व्ह्यू. ओके, चला मग आता आपण पॉईंट वाईज एक मुद्दा घेऊया आणि लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. पण त्याआधी झमुरे बजात ताली. हा सगळ्यात आधी सामान घेऊन सगळं बसला होता, स्वतःचं पण सामान आणि न्यायचं सामान, सगळं सामान जवळ कवळून बसला होता. आणि ती टॉम बाजूला. ती टॉम तर जरा जास्तच एक्सायटेड होती. काय नुसती एकदम बापरे, लास्ट टाइम झुल्यावर बसलेली ना रुदाली बनून. मला पप्पा तेच घेऊन गेला, हाय मी तेच बसली, मला घेऊन पण नाही गेला. अहो ऐकताय ना, तुमचा फोटो उराशी कवळून बसली आहे मी, बघताय ना. मला आता कधी मुंबई दिसणार नाही व, कधीच नाही दिसणार. आता मी इथेच अडकून पडली. मला झुला घेऊन दिला झुलायला आणि म्हणाला बस ग तू, बस इथे झुलत बस.
अरे घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, असं झालं हो माझ्याबरोबर. आता माझा जन्म इथेच जाणार आहे. मी काय करू, मला कुठे नेऊन टाकलं, या ह्याच्यामध्ये, या ओसाड गावात फेकलं. स्वतः माझ्या मारतो रे बायको बरोबर. मला मला मुंबईची आस लागले. तर तो तमाशा सगळं बघून तो म्हणाला, चल बाई बाबा तू गपचूप चल चल आमच्याबरोबर, तू इथे नको थांबू. म्हणून ह्यावेळेला तिला पण घेऊन गेलाय. पण बापरे आनंद, असा गगनातच मावे ना बाबा. काय ते एकदम सगळं आता हाय 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 चालूच होतं. आणि प्लस हिला पण बापरे त्या गाडीचं काय ते एकदम कौतुक आलेलं, की आमची गाडी आहे ना, मग आम्ही बसतो ना त्याच्यामध्ये खूप जागा आहे. तर ते CNG फिट केलं आहे, पण त्याचं काय एवढं हे नाही आहे. ते काय मी मागे एकटीच बसते ना, माझ्या बाजूला बॅगा ठेवता येतील आणि मग आम्ही जाऊ मस्त प्रवास खात पीत. गाडीतनं उतरायचंच नाही, गाडीतच बसून राहायचं. आमची गाडी आहे त्याच्यामुळे. नाहीतर आम्ही ट्रेनने जायचो ना, तर ट्रेनमध्ये मग आम्ही एवढं सामान नेलं नसतं, कारण मग तिथे आम्ही नॉनस्टॉप कचरपट्टी पूल वसूल करतो, खातो 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 एका मागे एक, खातो झोपतो खातो झोपतो खातो झोपतो, हाकतो जातो. म्हणजे पहिले सगळ्यात ट्रेनमध्ये चढल्या चढल्या तुम्हाला आम्ही वॉशरूम दाखवलं असतं, ट्रेनचं टॉयलेट दाखवलं असतं. कारण ट्रेनने जेव्हा आम्ही प्रवास करतो तेव्हा ती आमची मेन जागा असते, एकदम मेन स्पॉट. तर त्याच्यामुळे तो तर दाखवणं बनताच आहे, की आता हे कुठल्या ट्रेनचं कसं आहे. तर ते तुम्ही बघून घ्या असं म्हणून आम्ही तुम्हाला माहिती देतच असतो. पण यावेळेला आम्ही तसं नाही जाणार आहे ना. तर आता आम्ही सगळं आमचं सामान वगैरे घेतलं आहे. आता आम्ही उतरणार नाही, आमची गाडी आहे ना, आम्ही गाडीतच बसणार आहे आणि फक्त हागायला उतरणार कुठे बघतो आता कुठे आडोशाला मिळेल तर. तेच आता बाकी त्याने सगळं आणलं आहे. हे बघा, हे घरातलं पन्हा पण आणलं आहे, आम पन्हा. म्हणजे कुठे थांबायला नको ना, तिकडे बाजूला लिंबू पाणी वगैरे प्यायला नको. असं हे कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट आमच्या झमुऱ्याची कॉन्सेप्ट आहे. डायरेक्ट असं पाण्यामध्ये ओतायचं आणि असं गाडीतल्या गाडीतच प्यायचं. ते गाडी चिक्कड बिक्कड काय झाली तरी चालेल, काय पण होऊ दे त्या गाडीमध्ये. असं म्हणजे माझा झमुरा, माझा हुशार मुलगा, त्याने इतकं सगळं व्यवस्थित केलं आहे, इतकं सेटिंग, माझी खूप काळजी घेतो, इतकं मस्त केलं आहे ना. आणि हे म्हणजे विकत आणलं आहे आता त्याने झीमार्टमधनं. पण घरचं कसं ना, घरचं आहे ना, ते आमच्या घरी आणलं आहे ना, आम्ही घरातनं घेऊन जाणार म्हणजे घरचं. तर ते आता घरचं पन्हा, आम पन्हा आम्ही पिणार आहोत मस्तपैकी. असं गारगार वाटायला एकदम. अरे मावसाड कुठून आली हो काकू? घरचं कशाला म्हणतात माहिती आहे का? हां, तुम्ही बनवलंय का स्वतः असं? म्हणजे ते आंबे असे काय ते कैऱ्या उकडून पिळून बिळून असं तुम्ही त्याचा पल्प काढून आणि त्याच्यामध्ये स्पेशल खाजुरडीची इलायची टाकून, लवंग बिवंग सगळं टाकून काय ते तुम्ही बनवलंय? काय पण बकवास करताय. ते झीमार्टवाल्यांची इलायची आहे ती, ते वालं तुम्ही पिणार आहे, समजलं ना? घरचं बिडचं काय पण बोलू नका. तुमच्या घरचं इतकं स्वादिष्ट आहे ना, ते तुम्हीच प्या, लोकांना नका सजेस्ट करू. आले मोठी. आणि गाडी गाडी गाडी, त्या गाडीचं काय, ती कवाडखाना, ती गाडी डोकं आपटून घेत असेल कुठेतरी. ती म्हणेल की बाबा मला ना कुठेतरी जातेच आता, मी कुठेतरी दरीतच कोसळते ह्याच्याबरोबर राहण्यापेक्षा. काय करून ठेवलंय माझं, नुसतं कवाडा नुसतं आपला फिरवतो इकडे तिकडे तिकडे आणि नुसतं काय ते दाखवत बसतो येड्यासारखा. कोणत्या येड्या माणसाच्या नशिबात आली मी, असं म्हणत असेल ती पण. आणि ह्याचं काहीतरी वेगळेच कॉन्सेप्ट असतात, सगळं कॉन्सेप्ट. अरे तुझाच मोठा कॉन्सेप्ट चुकलाय, समजला ना? सगळ्यात मोठी फसवणूक तर तू स्वतः आहे. त्याच्यामुळे तू लोकांना काहीतरी कॉन्सेप्ट शिकवू नकोस. काय तर म्हणे की असा कॉन्सेप्ट आहे, हे बघा असं गुलाबजाम असतात आणि रसगुल्ला, पण रसगुल्ला हा गुलाबजामपेक्षा हेल्दी असतो. हो ना मम्मी? आय होय होय, कारण त्याच्यामध्ये दूध असतं ना, तर दुधापासून बनवला असतो ना. अरे काय हे काय येडाय काय तू? येडाय काय? चुप एकदम चुप, चल शट अप. काय पण बडबडत असतो नुसता. काय तर बोलते रसगुल्ले हेल्दी आहे. रसमलाई आहे का ती? रसगुल्ला पण तेवढाच अनहेल्दी आहे, मैद्याचा बनलेला असतो, इतका गोड गोड प्रचंड. म्हणजे तो गुलाबजाम परवडला. तू ना रसगुल्ला पण नको खाऊ आणि गुलाबजाम नको खाऊ, जुलाबजाम खा. जुलाब होणार तुला एवढं खायला. आणि काय काय गोळा करून बसलाय नुसता आणि काहीतरी येड्यासारखा बडबडत असतो. काय तर बोलतो. आणि तू ना इतके पाऊल नाही ठेवायचं, समजलं ना? काय पण ह्या लोकांना ना काही दिसतच नाही. अरे तुम्ही जा ना कुठेतरी दुसरीकडे जा ना. ऑस्ट्रेलियाला जा, मॉलदीव्सला जा, नेपाळला जा, भूटानला जा, कुठे पण जा ना. पण दुबईला कशाला? एक्झाम्पल म्हणून पण तुम्ही दुबईचं नको घेता. मी इथे ना शेखला मेल करूनच ठेवलाय. मी सांगितलंय हे इथे आले नाही पाहिजे. हा आला ना तो उडवला समज तुझा मी. डोक्यावरचा म्हणते.
असं उडवेन ना टिचकी मारून बसेल, मग जाऊन कुठेतरी वाळवंटात, समजलं ना. अख्खा वेळ डोक्यावर कंदुरा घालून फिरावा लागेल. जास्त टोपरा कुठचा दुबईला येते जरे ना. आपली तब्येत ठीक राहिली ना तर आपण दुबईला पण जाऊ शकतो, नाहीतर आपल्याला घरातनं पण बाहेर पडायला नको. म्हणून मी ना हे सगळं खायला घेऊन आलो आहे. म्हणजे कुठे असं काय बाहेरचं खाऊन, मग हे काय घरचं आहे का तुझ्या? बाहेरचं खाऊन पोट बिघडायला नको म्हणून मी सगळं घेऊन आलो आहे. फालतूचं काहीतरी चिप्स आणि हे ते 2 दिवस काय ते एक्सपायर होत आलेलं किनवा खाल्लं तर मोठा हेल्दीच्या गोष्टी करत होता, आणि आता हे सगळं गोळा करून घेऊन आला मोठा शहाणपणा सांगतोय. आणि दुबईचं नाव घेऊ नका. आणि हे डेट्स आमच्या झप्पूला फार आवडतात, खूप आवडतात झप्पूला आमच्या हे डेट्स. अरे तुमच्या झप्पूला काय नाही आवडत, सगळं आवडतं. भस्म्या झालेला बकासूर आहे तो. बकासूर पण फेल आहे त्याच्यासमोर. इतका एकावर एक धूमधाम धडाम चरत असतो नुसता तो. आणि तुमची ती खाजरुडी आणि तुम्ही तिघं मिळून तिघांची कॉम्पिटिशन लागत असेल. काय नाही आवडत तुम्हाला? झप्पूला हे आवडतं आणि झप्पूला ते आवडतं. हे माझं फेवरेट आहे, मला खूप आवडतं. हा आयटम मला सॉलिड आवडतो. असं हा एक कॉन्सेप्ट आहे. चुबस. आणि हा म्हणे की मी ना मला काही खायला नसलं तरी चालतं, मी उपाशी राहू शकतो. बापरे, ह्यांच्यामध्ये तर काहीतरी चढावडच लागली आहे. मी काय कमी खाते आणि हा कमी खातो, आणि फक्त या मायलेकाची लागली आहे. ती खाजरुडी तर काय बोलतच नाही. ती काय बोलेल? मला वाटतं लास्ट टाईमचा माझा पॉडकास्ट ऐकून एकदम सदम्यात आहे. एकदमच तिला शॉक लगा झाली आहे. तोंडच उघडत नाही. आपलं झालं आहे तिचं चिप्पाड चिबो होऊन बसली आहे आपली तिथे. अशीच समजली ना. जास्त उडू नको. जाम फिदी हसत होती ना जेव्हा तो शिव्या देत होता ओपनली आणि घाणेरडा बोलत होता, तेव्हा जेव्हा हो काय बोलतो तू बाबू, काय बोला बघा आई काय बोलतो, मम्मी काय बोलतो तुमचा झप्पू, तुम्हाला शिवी देतो. खूप हसायला येत होतं ना तुला. हां बाबू. आता कुठे गेली तुझी हसी? उडाली? जेव्हा स्वतःवर आलं तेव्हा उडाली. लोकांना काहीतरी फालतू शिकवायला, फालतू बोलायला तेव्हा नाही. तेव्हा दात काढायला खूप मस्त वाटलं ना. आता ऐकायला कसं वाटलं? गारगार वाटायलंय? अजून ऐकू? नको बाबा. माझं पब्लिक मला म्हणत होतं की बापरे काय झालं जीजी, कशाला भडकते त्याच्यावर आणि कशाला तू चिल घे वगैरे असं. तर कसं असतं ना, मला एकच सांगायचं इथे आज, हे पण क्लिअर करते, विषय निघालाच आहे म्हणून. तर जसं ॲक्शन असते ना तसं रिॲक्शन येतं. जर ॲक्शन घाणेरडी असेल त्याच्यावर घाणेरडंच रिॲक्शन येणार. ह्याच्यामध्ये काहीच फनी नव्हतं. जे त्याचं कृत्य होतं, जे त्याने केलं होतं ना ते झवळ्याचं, तर ते इतकं घाणेरडं होतं की त्याच्यावर घाणेरडंच रिॲक्शन येणार. त्याच्यावर कसं काय तुम्ही एक्सपेक्ट करता की मी फनी रिॲक्ट होईन? त्याच्यावर कसं काय, कुठल्या प्रकारचा जोक आणि काय कॉमेडी करायची सांगा. तुम्ही मला सांगा की काय कॉमेडी अपेक्षित आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटतंय की हा खूप नेक्स्ट लेवलचा निर्लज्ज आहे. कुठला म्हणजे गेंड्याची कातडी पण मला वाटतं थोडी नरम असेल, ह्याची तर त्याच्यापेक्षा पण कसली कातडी आहे माहिती नाही. एकदम रब्बर आहे माणूस हा, रबड्या. तर ह्याला कसलाच फरक नाही पडत. ह्याला फक्त ना अशीच भाषा कळते आणि त्याच भाषेमध्ये ह्याची उतरवली पाहिजे. नाहीतर मग सिम्पलसा उपाय आहे की ह्याला पाडला पाहिजे. ह्याच्याकडे बिलकुलच जे मी तुम्हाला स्टार्टिंगला जो उपाय सांगितला तोच केला पाहिजे. पण जसं ह्याचं कृत्य असेल, जसा ह्याचा व्हिडिओ असेल तर त्याच्यावरच बेस्ड माझा व्हिडिओ येतो. मी मनाचं काहीच बोलत नाही. तुम्ही एक गोष्ट दाखवा की मी स्वतःच्या मनाने असंच रँडमली काही ह्याला वाईट साईड बोलली आहे. नाही. जर त्याने तसं काम केलं आहे तर माझं रिॲक्शन पण तसंच येणार. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट पॉईंट. तर ह्याने मग कपडे वगैरे दाखवायला सुरू केलं. आम्ही काय घेतलं आहे आणि मी कपडे दाखवतो तुम्हाला. आणि मग 3 पॅन्ट दाखवल्या. तर मग लगेच खाजरुडी म्हणते, बाबू इतक्याच पॅन्टी घेतल्या बाबू काय पॅन्टी घालतो? बाबू आता म्हणजे बाबूला आता काय रे बाबा, बाबूचं काय आता झुलझुला थुलथुला भुलभुला गुलगुल्ला आहे की काय पॅन्टी घालायला लागला बाबू. त्याच्या कमी पडल्या तर तुझ्या पण चोरून घालेल बाई. लक्ष दे त्याच्याकडे, काय खरं नाही त्याचं. खूप डेंजर आहे तुझा बाबू. कसला काय बाबू आहे काय माहिती. त्याचा साबूपेक्षा बाबू गुळगुळीत आहे. आणि वाईट बोलण्याची, घाण बोलण्याची सवय काय याची जात नाही. म्हणजे इतका पनोती आहे ना, इतकं घाणेरडे विचार आहेत ना याचे की लगेच म्हणजे ठीक आहे पाण्यात गेलं तर त्यांना सहन होत नाही इथपर्यंत ठीक आहे. पाण्यात गेलो की ना हॉस्पिटलमध्येच न्यावं लागतं, हॉस्पिटलमध्येच भरती होतात. होऊ देत,
असंच पाहिजे, पाण्यात न जाता होऊ देत तुझ्यासाठी ना. आता तू जे बोलशील ना, तुझ्या तोंडावर लक्ष्मी वास करू दे. जर तू म्हणाला ना की तुझं चॅनल कोणालाच दिसत नाहीये, दिसणार नाही, तर ते दिसणंच बंद होऊ दे. तू जर म्हणाला ना हे हॉस्पिटलमध्ये जातील तर हॉस्पिटलमध्येच जाऊ दे, असं होऊ दे तुझ्या बाबतीत. खरंच होऊ दे. लक्ष्मी तथास्तु म्हणू दे. तुझ्या जे तोंडावर सडलेलं तोंड उघडून काहीतरी बोलत असतो ना, ती प्रत्येक गोष्ट तुझ्या बाबतीत घडू दे. फोटो तर बघितलं का? बापरे, डुडली एकदम. काय करण जोहरचा दुसरा भाऊ 2.0 काय फोटो काढत होता. यो 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 तोंड बिन काय पाऊट आणि साईड. आणि मी कसा दिसतोय माम्या? त्यात तिचं कर बाबा काहीतरी, तिचे केस बघ, तिचा अवतार बघ. आणि तिला कॉमेंट पण आलेली की हिला काय कपडे घेतलेत की नाही, कारण ती जुनेच कपडे घालते. लोकांना तर इतके म्हणजे भक्त तर नेक्स्ट लेवल भक्त आहेत की तिने कधी तो ड्रेस घातलेला कधीच्या काळात. तशी तर मॅक्सी क्वीनच आहे, अण्णासारखी लुंगी वर करून फिरत असते, पण त्यात पण कधीच्या काळात तो ड्रेस घातलेला, तो पण भक्तांना लक्षात आहे. तुम्ही शिर्डीला गेलेला तेव्हा हा ड्रेस घातलेला खाजरुडीने, तो परत आज घातलाय. तिला घेतले की नाही कपडे? अरे नाही घेतले. मग तुम्ही द्या आता, येणार ना गिफ्ट तेव्हा द्या. तुम्हाला सवय आहे ना फुकटचं, तिला फुकट मिळतं ना म्हणून तिला घेत नाही. तो तुमच्यासारखे आहेत ना, मग कशाला पाहिजे, कशाला खर्च करेल तो. आणि बापरे, ह्यांच्या मगाचा तो पॉईंट राहिला. ह्यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे टॉममध्ये आणि ह्याच्यामध्ये की कोण कमी खातं कोण कमी. तर टॉम तर तो बापरे नवीनच नाटक काहीतरी. प्रत्येक ह्याला ना कशाशी पण म्हणजे कुठल्याही इन्स्टन्सला एकच डायलॉग, मी तर खातच नाही, मी कधी खात नाही, मी एवढं खात नाही, पण आता खाल्लं मी, आता मी 4 खाल्ल्या पुऱ्या, मी एवढं नेहमी खात नाही, माझं एवढं खाणं नाही आहे, मी अजिबात खात नाही, मला खायला नसलं तरी चालेल पण मला पावडर पाहिजे, मला खायला नाही मिळालं तरी चालेल, मला असं मी जास्त खात नाही. अरे बाबा, तू काय खाते काय नाही खात ना सगळ्यांनी बघितलंय. एवढा भात घेऊन बसलेली असते 2 माणसांचा आणि त्या झप्पूच्या हिमालयातल्या पप्पांचा नावाने खातेस 2 हातांनी, आणि आता बोलते मी खात नाही. हा बरोबर, तू नाही खात, त्यांनाच घालते ते तसं, पण ते पण आहेत ना तुझ्या अंगात म्हणून तुझी साईज पण डबल आहे. एवढी मी जाडी नाही आहे, एवढी मी अशी नाही आहे, हे माझं पोट नाही आहे, हे झप्पोच्या पप्पाचं पोट आहे. आणि ह्या पोटात पण जे जातं ना ते झप्पोच्या पापा खातात, मी नाही खात, ते तेच खातात, मी काय खात नाही, मला नसलं तरी चालतं, मी पावडर खाते. पावडर म्हणजे पावडर, मी काय मला जास्त काही खायला नसलं तरी चालेल पण पावडर पाहिजे. ह्या स्टेटमेंटचा काय अर्थ होतो मंडळी? उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचं. ए बाई तू गप ना, काय पण काय बडबडत असते, येडी आहे का, डोक्यावर पडली आहे का? हाय 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 तेवढंच कर, ते पण नको करूस. अशी ना लावेन ना तोंडात असं ना टाकेन बुच, समजली ना? आणि येड्यासारखा पाणीपुरी खात सुटलाय, वेड्यासारखा. म्हणजे असं करतोय जसं काय कधी बघितलंच नाही आणि मिळालंच नाही आहे. जिथे जातो तिथे पाणीपुरी खातोय आणि तिकडचा रिव्ह्यू देतोय, इथली बेस्ट पाणीपुरी, तिथली बेस्ट पाणीपुरी. अरे तुला बघून आहे ना आमची इच्छा मरून जाईल रे बाबा. तू नको, तू काय पण कर, तू तुझं तेच दाखव. थाल्या कुमार तुझ्याकडे येऊ देत, त्यांना हागवण लागू देत, खाऊ देत, तुझं वेलची पडलेलं मसाला खाजखुजली सगळं खाऊ देत आणि त्यांचा पिट्टा पडू दे. आम्हाला नको सजेस्ट करू, इकडे येऊन खा आणि तिकडे येऊन खा. काय ते, आणि अख्खा व्हिडिओ त्याच्यावरती छापतो डेडिकेटेड, आणि म्हणतो तुम्ही विचार करा की एवढा मी पूर्ण व्हिडिओ याच्यावरती डेडिकेट केला आहे, म्हणजे किती बेस्ट असेल. ते बेस्ट असेल का नसेल ते आम्हाला नाही माहिती, पण आम्हाला इतकं माहिती आहे तुझ्याकडे काय कंटेंट नाही आहे, काय नाही आहे, उगाचच म्हणून टाइमपास करतो. तुला काय झालंय अख्खा व्हिडिओ डेडिकेट करायला? काय नाही करणार तू, तेवढंच तुझं कॉन्टेंट सुटतंय तर करतोय आपला काय पण येड्यासारखा. आणि काही बडबडतो, बोलतो तुम्ही इथे याल ना तर मग तुमचं असं खाणं पिणं पण होईल आणि इथे तुम्ही थोडं रिलॅक्स पण कराल, आराम पण होईल. आराम काय, तिथे काय चिखलात झोपणार की बसणार की काय जागा होती ती, तिथे काय आराम करणार? तुझ्या झमुरीला आणि तुझ्या टॉमला बसायला जागा नाही, तुला बसायला जागा नाही, बसायला पण जागा नाही, आणि तू म्हणतो आराम पण होईल तुमचा, एकदम थोडा व्यवस्थित असा मस्त प्रवास होईल तुमचा. कुठे आराम? काय डुक्कर आहेस का चिखलात लोळायला? काय पण सांगतो आराम होईल म्हणे. आणि इतका चनी आहे ना
की इतकं म्हणजे त्याच्यासमोर लाल करून 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 जेव्हा त्याने स्वतःहून नाही विचारलं की बाबा तुम्ही कोणाशी बोलताय किंवा काय, किंवा त्याला कळलं पण असेल ह्याचं काहीतरी दिसतंय, या येड्याचं, या विघणबाईचं काहीतरी चॅनल दिसतंय, थोडासा मिट्टा प्यारा प्यारा पण दिसतोय, तर जाऊ दे याला कोण बघेल म्हणून त्याने पण विचारलं नसेल, इग्नोर मारत होता. तर ह्याने स्वतःहून आणि त्याला नाव बिव हे सर्च करो, हे देखो हां उधर सबस्क्राईब करो. तू बरोबर तू जसा म्हणजे तिथून तुझा पाय उचलला ना, इथून अनसबस्क्राईब केलं असेल, गॅरंटी लिहून घे तू माझ्याकडनं. पुन्हा गेलास ना त्याचा मोबाईल चेक कर, त्याला सांग की तुझं दाखव सबस्क्रिप्शन, तुझं दाखव म्हणजे सबस्क्रिप्शन, मोबाईल दाखव सांग. ते पण विचारशील, तुझा काय भरोसा नाही रे बाबा, येडा तुझ्या डोक्यात घातला पाहिजे. काय पण सांगत असतो लोकांना मला सबस्क्राईब करा वगैरे. अरे ज्याला पाहिजे ना, ज्याला कॉन्टेंट आवडलं तो स्वतःहून समोरून सबस्क्राईब करेल, त्याला म्हणतात जेन्युइन सबस्क्रायबर. हे काय येड्यासारखा आपला ह्याला त्याला त्याचे मोबाईल पकडतो. हा दिसला ना पळा, स्वतः पळा तिकडे, तो गाडी असेल ना ती गाडी सोडून पळा, याच्या इथे उभं राहू नका. येडा आहे एक नंबरचा. तुमचा मोबाईल घेईल आणि सबस्क्राईब करून घेईल, आणि जर असं केलं नाही ना त्याला बोले जास्त नाटक नको करू, मला पाहिजे तर मी करेन, तू कोण आला, चल फुट, पैसे दे आणि निघ बोलायचं इथून. याला नुसता आपला सबस्क्राईब मोबाईल वगैरे घेतो, हिंमत बघायची. आणि दुसऱ्या वेळेला तर 3 तास म्हणजे ट्रॅव्हल करून हा तिथे गेला, US गेला होता. बापरे, म्हणजे हा कसला माणूस आहे, याला कसले काय चुले. आणि म्हणून माझ्याकडे ना असलं असतं ना पेट्रोल, तरी पण मी पेट्रोलवरच गेलो असतो. मग एवढा तू आहेस ना, एवढा मोठा शेट आहेस, तर मग कशाला लावलास तो CNG आहे ना, म्हणूनच तू उडतोयस एवढा. नाहीतर काय 10 मिनिटासाठी पण काढली नसतीस, 3 तास येड्यासारखा पाणीपुरी खायला गेला तिथे. काय अक्कल, म्हणजे काय लोकांना पण सजेस्ट करतोय आपण काय. अरे आम्ही चांगल्या उपनगरात राहतो, हां आम्ही कोण सोबोला राहतं, तिथे मस्त मस्त ऑथेंटिक आमच्या इथे मिळतं, दादरला मिळतं, अंधेरीला मिळतं, बोरिवलीला मिळतं, गिरगावला मिळतं. आम्ही कशाला जाऊ तिकडे US ते लोक कशाला येतील इकडे. काय लोक येतात, ते आहेत एक असे नमुने तुझ्यासारखे, ते अटल सेतू झाल्यापासून उडतात आणि येतात, पण सगळ्यांच्या घराजवळ अख्ख्या मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी सगळं काही मिळतं. असं आपल्या दारातलं सोडून दुसऱ्याच्या दारामध्ये जाणारे ना पागलच असतील तुझ्यासारखे. मूर्ख कुठला, मोठा हुशारी सांगते, याच्यात हुशारी काहीच नाही आहे, येडेपणा दिसला तुझा. आणि तसंही आजकाल मुंबईमध्ये सगळीकडे जागोजागी खाऊ गल्ल्या झाल्यात. आणि ह्याची हॉटेलची चॉईस बघितली, मी तुम्हाला असं दाखवणार आहे आणि मी तुम्हाला कॉन्सेप्ट नको रे बाबा, नको. आम्ही तुझ्यासारखे नाही आहे. योयोवालं कसलं क्राऊड आहे, तू काय माहिती. ते योयोचाच रूम होता तो. आणि दुसरं पण जे दाखवलं ना, ते लॉजिंग बोर्डिंग, ते काय ते रिसॉर्ट कमी आणि कुठली तरी कंपनी, कुठलं तरी फॅक्टरी जास्त वाटत होती, पत्र्याची शेड टाकलेली. काय ते त्याची एंट्रीवरून असं दाखवलं तर मागून तर असं टॉयलेट, कुठचं तरी पब्लिक टॉयलेटच वाटत होतं, लांबलचक. डायरेक्ट कशा मागच्या अशा छोट्या छोट्या खिडक्या दिसत होत्या एक्झॉस्ट फॅन लावलेल्या. शी. आणि ते पहिलावाला ते कुठलं ते दाखवलं, स्यूट रूम आहे, स्यूट्स. तुला शूट करून टाकायला पाहिजे होता पागल कुठचा. ते तर इतकं बापरे सफोकेटिंग होतं ना, एक खिडकी ना काय एकदम बंद. कुंडी लगालो सैया तू माक जन्नत दिक्कती, ती वाली रूम होती मंडळी, समजलं ना. पण ह्यांच्यासाठी तर काय जन्नत बिन्नत काय नाही, तर फुलन 3 तिगाडा काम बिगाडा आहे. काय ह्यांच्यात काय दाखवू पण नाही शकत. जन्नत असायला पाहिजे ना तर दाखवणार. यांची तर झंडत आहे, झंडत. जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा, तसं आहे यांचं. जहन्नुम पण चांगलं असेल यांच्या लाईफपेक्षा. सडलेलं काय दाखवत असतो आणि काय करत असतो आणि काय त्याच्यामध्ये एवढं फ्लॉन्ट, म्हणजे मला कळतच नाही. ह्याला मूर्ख म्हणू की अतिशाणा म्हणू की काय म्हणू, काय याला काय प्रकार काय आहे ह्याचा. ते 40,000 फ्लॉन्ट करतो. 40,000 आम्ही इतके दिवसामध्ये करणार आहे. अरे आम्ही 40,000 आहे ना ट्रिपला पर पर्सन पे करून जातो, समजलं ना. ते सुद्धा 5 दिवसाच्या ट्रिपला, 4 ते 5 दिवसाच्या ट्रिपला, म्हणजे 4 नाईट 5 डेज वगैरे. तुझ्याकडे येणारे पण आहे ना 2 दिवसात तेवढे खर्च करत असतील, एवढं त्यांना लुबाडतोस. आणि तू एवढा 10-15 दिवसाची ट्रिप काढून 40,000चं हुशाऱ्या मारतोय की 40,000. अरे काय आणि काय देतोयस त्याच्यामध्ये, काय करतोय. त्या खाजरुडीचं तोंड सडलं त्याच्यावरनंच कळतंय. काय सरप्राईज नाही आहे, शॉक आहे, शॉक.
एकापेक्षा एक जसं जसं पुढे जातो एक एक म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणतो की आता ह्याच्यापेक्षा ना एकदम भारी असणार आहे, ह्याच्यापेक्षा ना एकदम तिप्पट असणार आहे, दुप्पट असणार आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहे. ए बाबा, तू आमच्याबद्दल तर आमच्या बाबतीत काही कॉमेंट करूच नको. तुला तुझं बघ, तू तेरा देख, समजलं ना. तसं पण तुझं कोणाला काही बघण्यात इंटरेस्ट नाही आहे, स्वतःच बघ बावळट कुच्चा. 999ला 9999 बोलतो. अरे तुझं डोकं म्हणजे काय खोक आहे की काय आहे रे, ते फेकते जड झाले तुझ्या डोक्यावर राहून राहून. जरा रिकामं कर म्हणजे बरं होईल. इतकं ह्याला ना नशा झालाय ना इतकं की कुठले माहिती नाही कुठल्या दुनियेत असतो हा. गॉंगॉंगच्या गॉंग 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 गॉंग. ते बघितलं का स्विमिंग पूलमध्ये गेलेला बाहेर आला तेव्हा तेव्हा वेगणबाईने वीक काढून ठेवला होता आणि एकदम टाईट कचून कॅप घातली होती. असं वाटत होतं ना की त्या पाण्यामध्ये ना असं त्या पाण्याच्या फोर्सने ह्याची टोपीच आहे ना अशी बाहेर निघावी आणि अशी तरंगावी, असं तिकडे अशी कुठेतरी पाण्यात अशी खाली खोल जावी. हा काढेपर्यंत ह्याचा ना पडदा फाश व्हावा, एकदम टकलू चमन ढिंगरा याचा दिसूच दे असं मला वाटत होतं. पण कसला असं करकचून घुसवला होता टोपडा याने. आणि काय तर म्हणे कॉमन पूल आहे. कॉमन म्हणजे तुला काय प्रायव्हेट पूल पाहिजे होता तुला, कॉमन पूलवाला. आणि ते इतकं घाणेरडं पाणी होतं, त्याच्यात ते पाऊस पण पडलेला, इतकं घाणेरडं पाणी. त्या पाण्यामध्ये नक्कीच ह्याला ना गजकरण झाला असणार नंतर चांगलाच. आणि काय ते हॉटेल नवीन आहे म्हणजे मला त्या प्रॉपर्टीला नाव नाही ठेवायचं, पण ती पण तशीच वालीच होती. तिथली लोक पण यांच्याकडे कुठल्या नजरेने बघत होते ते पण विचार करत होते, काय हा माणूस काय कोणाला घेऊन आलाय आणि काय है इसके आइटम, ये तो कुछ अलग ही है. एक बुढ़िया है और एक एकदम उससे भी ज़्यादा बुढ़िया है, दोनों भी बुढ़िया ही है और ये तो अलग ही है. इसका तो मतलब अभी कुछ इसका समझ में नहीं आ रहा है इसका क्या सीन है, ये कोई अलग ही फॅमिली आहे की क्या आहे, झोल आहे पता नाही असं ते विचार करत होते बिचारे. यांना बघून त्याने पण पहिल्यांदाच बघितलं असेल असे अजिबो गरीब नमुने. ते खाजरुडीचा मूड ऑफ तर कशामुळे झाला आहे का काय आहे ते काय आपल्याला माहिती नाही. बहुतेक म्हणजे तिने एक्सपेक्ट केलेलं तर हा तिला एक एक शॉक देतोय त्याच्यामुळे असू शकतं. किंवा मग तिच्या अम्मीला नाही बोलवलं आणि मग अम्मी नाही अम्मा, हे सत्य निघून जातं कधी कधी. अम्माला नाही बोलवलं, नाही तर तिने विचार केला असेल अम्मा आणि मम्मा एका ह्याच्यामध्ये राहतील आणि थोडं तरी मला वेळ मिळेल. पण तसं काही होताना दिसत नाही म्हणून बहुतेक सडलं आहे तोंड. पण ते व्हेजवाला आयटम तर काय मला काय कळलं नाही की व्हेज का खाते ती. म्हणजे असं इतकी ऑब्व्हियसली ते विलिंगली तर ती अजिबातच करत नाही. ते पण एक कारण असू शकतं की तिचं असं जीवावर आलं असेल तिला आणि हा तिच्यासमोर एवढा चरतोय ते बघून चिच्चे बाबा चिच्चे नाही मिळते मला म्हणून तिला एकदम असं दुःखी झाली आहे ती दुःखी. तर ते असू शकतं कारण तिच्या दुःखाचं. पण ते मुळात नॉनव्हेज का नाही खाते मंडळी, ये क्या है, ये वेज क्या है, ये वेज असं कोणत्या तरी बाबाने सांगितलं की काय, बाबाजी स्वामी ओमनी सांगितलं की काय, स्वामी ओम ओमी दादा तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, ते स्वामी ओम आहेत ना भामटे त्यांच्याबद्दल सांगते. त्यांनी सांगितलं वाटतं हिला उपाय तपाय का वरचीने सांगितला नाचरीने की नॉनव्हेज सोडबीड आता तोच आखरी उपाय. तर ते असं काहीतरी झोल दिसतो याचा. तुम्हाला काय माहिती असेल तर मला सांगा. पण याचे भक्तगण पण एकाहून एक आहेत, नमुने आहेत. एक कॉमेंट वाचली मी त्याच्यामध्ये, थांबा दाखवतेच. पहिली गोष्ट मला हेच कळत नाही की डोंबिवलीमध्ये राहणारे डोंबिवलीमध्येच का राहायला येत आहेत. म्हणजे ते कशाला ही माहिती गोळा करतायत, हे तर वेगळंच काहीतरी प्रकरण आहे. आणि बिलो काय असतं, बिलो द बीच बिहाइंड बिफोर, तर असं असायला पाहिजे ना. हे बिलो द बीच म्हणजे अंडरग्राऊंड आहे की काय, अंडरग्राऊंड नाही अंडर वॉटर आहे की काय. आणि अजून एक कॉमेंट होती की नाव रिव्हर साईड आहे पण रिव्हर तर कुठे दिसलीच नाही. हो आता काय बोलायचं मी, ह्याचं नाव काय माहिती आहे तुम्हाला ना. मग त्याला तर जटा असतात, ह्याचा जटा काय, ह्याला काय नाही, हटा सावन की घटा आहे हा. त्याच्यामुळे नावात काय आहे, शेक्सपियरने म्हटलं आहे ना व्हॉट इज इन द नेम. तर ते काय नाही, ते आता पाऊस वगैरे पडतो ना तर मग ते असं चिखल होतं आणि असं वाहळ वाहतो ना, त्याला तेच असेल रिव्हर, म्हणून रिव्हर साईड चिखल असं वाहणारा रिव्हर. आणि काकू तुम्ही ना तुमच्या इथे कचरा करता तेवढं बस, ते कचऱ्यात राहता तेवढं बस, दुसऱ्याच्या इथे येऊन कचरा करू नका. उगाचच खाली भात टाकताय हे ते, मग त्याला मुंग्या येणार, तिथे माशा फिरणार, उगाचच घाण करत असतात नुसत्या. किती ना म्हणजे किती ह्या माणसांना ना किती इतके घाणेरडे आहेत ना, जिथे जाईल तिथे घाण करतील. बोलवा, अजून बोलवा तुमच्या घरी,
तुमच्या घरी बोलवा आणि त्यांना या आमच्या इथे भेट द्या वगैरे, येतील हगायला तुमच्या इथे, ते खातील. आणि आणि जेवताना त्या डॉगला हात लावते ही बाई. एवढी मोठी घोडी झाली, बा अक्कल नाही, कुठे अक्कल माहिती नाही. जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा हे मायले कुठे काय चाळण घेऊन चाळत बसले ते बावळट कुठची. नक्कीच काहीतरी ही तर होय करण्यातच बिझी असेल, ऐकलंच नसेल काय देवाचं पण. आणि हा तर काय जाऊ दे, याचं तर म्हणजे टोपरं नीट करण्यात फिक्स करण्यात बिझी असेल, तर त्याच्यामुळे यांना थोडं असं प्रॉब्लेम आहे. तर ते तुझ्या घरचा कुत्रा आहे काय, पाळीव कुत्रा आहे, त्याला हात लावते तुला माहिती आहे नुसतं. आणि जा मग आता. आणि काय ती बॅग फ्लॉन्ट करतोय. आणि मी वाटलो पाहिजे ना, वाटलं काय मी कोण आहे, पत्रास्टेचा मालक. अरे तू जिथे गेलायस ना तिथे सर्व्हिस देणारे म्हणजे जे सर्वंट काय बोलतात त्याला, वेटर्स, ते जे असतात ना ते पण तुझ्यापेक्षा चांगले असतील. काय कसली काय बॅग दाखवतं आणि काय दाखवतं येड्यासारखं. लास्ट टाइम ते आईला ते हे नेक पिलो घेऊन दिलेली तर तेच आता ठेवली ती बाजूला, आता ब्लॅक बॅग दाखवतोय. मोठा आला शहाणा, चल पट. आणि लोक याला आयडिया देतात की तुझ्या पत्रा स्टेमध्ये स्विमिंग पूल वगैरे सोय कर आणि थोडे एक्स्ट्रा पैसे घे. अरे ह्याच्या टाकीला नाही पाणी, घागर उताणी रे, आणि ह्याला काय तुम्ही स्विमिंग पूल आणि ते लावायला सांगताय. म्हणजे तुम्ही तर फुल ऑन खाजरुडीची सोय करून देताय. हे टँकरवर टँकर, तरी पण काय बाबा भरायचं नाव नाही. अरे अरे रे नेमचकला. असं तर मग मंडळी, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आणि काय बोलू मला समजत नाही याच्या टट्टी कॉन्टेंटवर. तुम्हीच बोला आता कॉमेंटमध्ये, आणि काय एक्स्ट्रा राहिलं असेल किंवा तुम्हाला अजून काही तुम्ही नोटीस केलं असेल जे माझ्या नजरेतनं चुकलं असेल तर ते पण मेन्शन करा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मा.